तासगाव तालुक्यातील मणेराजुरी सावर्डे रोडवरील दत्तगंगा मल्टीपर्पज हॉलमध्ये उच्च शिक्षित जोडप्याने सत्यशोधक पद्धतीने विवाह करत समाजासमोर एक आदर्श उभा केलाय। सत्याचा स्वीकार, समतेचा विचार समोर ठेवून कॉम्रेड नामदेवराव अण्णू करगणे यांच्या प्रेरणेने सत्यशोधकी पद्धतीने बीटेक सिव्हिल झालेला प्रथमेश आणि बीए झालेला वैष्णवीचा विवाह सोहळा सत्यशोधक पद्धतीने पार पडलाय। प्रथमेश हा महादेव विठोबा माळी व श्री दामोदर अण्णू करगणे यांचा नातू असून वैष्णवी शांतलिंग बाबाराव तोडकर यांची नात आणि धाराशिव येथील संतोष शांतलिंग तोडकर यांची कन्या। समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि मानवता या मूल्यांना साक्षी ठेवून अंधश्रद्धा आणि अनावश्यक कर्मकांडांना दूर सारत स्त्री पुरुष समानता आणि व्यक्ती स्वातंत्र्याची मूल्ये स्वीकारून हुंडा, मानपान, कन्यादान इत्यादी स्त्रियांना दुय्यम स्थान देणाऱ्या पारंपरिक लग्न विवाहाच्या चौकटीला झुगारून हा विवाह सत्यशोधक पद्धतीने संपन्न झालाय। नवविवाहित जोडप्यांना शुभेच्छा देण्यासाठी कुटुंबियांसह मित्रपरिवाराने मोठी गर्दी केली। माझं नाव प्रथमेश ईश्वर माळी। माझं शिक्षण बीटेक सिव्हिल पूर्ण झाले सध्या, आणि आता मी सत्यशोधक पद्धतीने विवाह करण्याचा निर्णय घेतला आणि आता हा विवाह संपन्न झाला आहे। भावना म्हणजे आमचे आजोबा नामदेव सर करगणे, कॉम्रेड नामदेव सर करगणे हे कायम पुरोगामी चळवळीमध्ये कार्यरत आहेत। त्यांच्या विचारांना पुढे नेण्यासाठी काहीतरी करावं अशी इच्छा होती। सरांच्या विचारांसाठी ह्या पद्धतीने लग्न करायचा हा निर्णय घेतला आहे। आणि समाजात जी अंधविश्वासपणे जे लग्न करण्याचे ज्या पद्धती सुरू आहेत त्यांना समाजात काहीतरी नवीन रुजू करण्यासाठी या पद्धतीने विवाह करण्याचा निर्णय घेतलाय। आणि बस तरुणांना काय संदेश असेल तुम्ही अशा पद्धतीने केलाय? या पद्धतीने अनावश्यक खर्च टाळता येतो। पुन्हा जे भटजी स्वामी यांच्याशिवाय लग्न होऊ शकतं, आणि या सर्व गोष्टींव्यतिरिक्त लग्न होऊ शकतं। हा एक नवीन समाजामध्ये रुजू करण्यासाठी ही पद्धत मणेराजुरी गावामध्ये प्रथमताच असं वेगळ्या पद्धतीचा सत्यशोधक पद्धतीचा विवाह सोहळा संपन्न झाला। मणेराजुरी गावामध्ये याच्या अगोदरही झालेले असे सत्यशोधक समाजाचे विवाह झालेले आहेत, पण अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे। बाकीच्या डामडौल व इतर ज्या गोष्टी आहेत त्यांना फाटा देऊन अतिशय साध्या पद्धतीनं महात्मा बसवेश्वर असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले असतील, त्याच पद्धतीनं क्रांतिसेन नाना पाटील, त्याच पद्धतीनं इतर जे आपले सत्यशोधक समाजाचे जे मान्यवर होऊन गेले त्यांच्या माध्यमातून ह्या समाजाच्या माध्यमातून समाजासाठी काम करणाऱ्या मंडळींनी ही सत्यशोधक चळवळ पुढे नेली आणि कैलासवासी नामदेवराव करगणे यांच्या नातवांच्या निमित्तानं या ठिकाणी हा सत्यशोधक समाजाचे लग्न झालं। अतिशय समाजानं हा आदर्श घेऊन पुढे जाण्याचे सारखा हा विवाह सोहळा या ठिकाणी संपन्न झालाय। मणेराजुरी गावामध्ये हा पहिल्यांदाच आम्ही पाहिलेला हा अतिशय चांगला, या इथून पुढच्या काळात सुद्धा लोकांनी अशा पद्धतीचा उपयोग किंवा उपक्रम हाती घेतला तर वावगं वाटण्यासारखं नाही।